घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. अतिशय आनंदाची अपडेट आहे, कारण अखेरीस सर्व लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व हप्ते जमा होण्याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. आता सर्व लाभार्थी म्हणजेच काय, प्रधानमंत्री आवास योजना असो, ग्रामीण योजना असो, रमई आवास योजना आहे, या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अधिवेशन सुरू आहे व त्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिनिधीच्या माध्यमातून घरकुल योजनेची जे काही मागणी केली होती, हप्ता वाटप असो किंवा जे अनुदान वितरण केले जाईल याबाबत, तर त्याबद्दल नवीन शासन निर्णय आलेला आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्स्याच्या प्रशासकीय निधीसह जे निधी देण्यात आलेली आहे व राज्य समरूप एवढा निधी वितरित करण्याबाबत हे ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय आलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे प्रस्तावना, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबविण्यात येत आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत आहे. सदरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तरी ते जे सर्वसाधारण घटकांकरिता जे पैशांचे वितरण करण्यात आलेले आहे, एवढा निधी वितरित करण्यात आलेले आहे, त्याची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाने सन 2025-26 या वर्षासाठी वितरित केलेले बघा जे निधी आहे, त्यापैकी जे कार्यक्रमाचे निधी आहे ते सुद्धा दिलेली आहे. बघा तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये प्रशासकीय निधी आहे 696,71,80,000 व राज्य समरूप हिस्सा देण्यात आलेली आहे जी प्रशासकीय निधी सुद्धा आहे, ज्यामध्ये कार्यक्रम निधी आणि प्रशासकीय निधी, ज्यामध्ये 464,47,680,668 असे एकूण रक्कम आहे व 1,161,19,66,668 एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये एकूण जे 1,161,19,66,668 फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे खालील लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यात येत आहे, ही सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. तर ही रक्कम आहे ते पूर्ण जे काही देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या तक्त्यामध्ये पूर्ण मांडण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना आहे ग्रामीण सर्वसाधारण केंद्र पुरस्कृत योजना आहे. त्यानंतर मागणी क्रमांक देण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे सर्वसाधारण योजना आहे, ज्यामध्ये या शासन निर्णयोत्तर वितरित होणारा निधी उपरोक्त लेखाशीर्ष सन 2025-26 या करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेली तरतुदीतून खर्ची टाकावं, ही सुद्धा माहिती देण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. ही GRची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर GR म्हणून कमेंट करा, कारण घरकुल योजना अत्यंत गरजेची योजना आहे व नुकतंच जे अधिवेशन पार पडत आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधींकडून बरेच ज्या मागणी आहे ते पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी इथे सांगण्यात आलं आहे व त्या संदर्भात नवीन शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.